मित्रांनो, या टरबूजाच्या फोडी मागं प्रत्येकाचा इतिहास दडलेला आहे. आम्ही दुपारचं वावरातून घरी यायचो आणि मांडवतने आपला आराम करत बसायचो. तितक्यात लांबून एक आवाज यायचा, घ्या टरबूज. आणि त्या माणसाच्या सायकलले लईचा माणूस राहायचा. ते त्याच्या सायकलवर एक डारलं राहायचं लाकडाचं. त्याच्यात नीट 2-4 टरबूज, 2-4 फोडी कापून लाल फडका झाकून त्याच्यावर. आणि मग ते तर नीट यायचं आमच्या. मग आम्ही चालली धावपळ. त्या सायकलले 1-2-4 चुंगळे राहायचे. एकात लोखंड, याच्यात टपर फपर, एकात प्लास्टिक आणि एकात ते नायलॉनचे जोडे राहायचे. आणि काहीच नाही, दारू शिशा राहायची रिकाम्या. पण ते माणूस निघून जायला. मग आमची झाली धावपळ. टपर पाय, कोणी जोडे पाय, कोणी जे दिसेल ते निघून ते टपर गवसलं ते माणूस गवसायचा. ते माणूस लगे गायब. आवाज यायचा पोळीतून कोण्या तरी. ते पोळ्या पाहू म्हणजे जेवढं आपल्याला टरबूज खायची आतुरता राहायची त्याच्यापेक्षा आतुरता मग त्याला गवसलंच पाहिजे ते माणूस. ते गवशेच ना माणूस. लय लांबून आवाज यायचा. मग कोणाला विचारायचं. तितके कुत्रे उगी अंगावर. एखादा म्हातारा माणूस खेसकाळायचा, पळणार तिकडं गायचं टरबूजवाला आहे. इकून तिकून ते गवसलं की ते द्यायचं एकच फोड. इतकी पतली फोड, बापरे बाप. या पापडावनी पतली फोड राहायची. खा गड्या मग नेमकी चव यायची तोंडाले. तिच्यात 2-4 हिशे पोरायचे. मला नाही दिलं आणि मला नाही दिलं. तर असा आहे प्रत्येकाच्या टरबूजच्या फोडी मागं इतिहास दडलेला आहे बरं का.